हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी. तर माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथे ना माझी सकाळी सकाळी मस्त अशी देवपूजा झाली आहे आणि आज आहे ना देवांना नवीन रुमाल अंथरला आहे. जो मी बनवला होता ना तो अंथरला आहे. तर छान मस्त दिसतोय आणि देवऱ्याच्या मापाचाच आहे. तर इथे ना माझी श्रीकृष्ण देवांची पूजा करून घेतली. आता बाळकृष्णांची पूजा करून घेते. तर बाळकृष्णांना ना दुधाचा अभिषेक केला, पाण्याचा अभिषेक केला आणि छान अशी उरलीमध्ये बाळकृष्णांची आज मी पूजा केली आहे. खूप मस्त दिवे वगैरे लावले आणि थोडीशी ना माझ्याकडे फुलांची माळ होती तर ती ठेवली. तर खूप छान धूप दीप दाखवला आहे. तर शॉर्ट व्हिडिओ पण आला आहे आपल्या चॅनलवर, तो पण बघा. तर छान अशी इथं माझी पूजा झाली. सकाळी सकाळी बाळकृष्णांची पूजा करून घेतली, देवांची पण आंघोळ घालून घेतली. तर अशी केली मी आजची देवपूजा. कशी वाटली तुम्हाला माझी आजची देवपूजा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. हे मॉर्निंग वॉकला गेले, आधी क्लासला गेला आहे. आधीचा आहे ना 6:30 वाजता क्लास असतो, त्याच्यामुळे आम्ही ना लवकरच उठतो. सगळे बी 5 पासूनच आमच्या घरात आहे ना घर बोलायला लागतं. कारण लवकर उठल्यानंतर असंच असतं, आपण जितक्या लवकर उठतो ना तितक्या लवकर आपल्या घरातली लगबग कामाची सगळे काही गोष्टी चालू होतात. आपण लाईटी चालू करतो, दारं खिडक्या उघडून देतो, त्याच्यामुळे आपलं घर पण बोलतंय सकाळपासूनच. तर माझं असंच असते, दररोज आम्ही ना लवकरच उठतो. 5 पासूनच आमची उठण्याची तयारी असते. 5ला उठतोच म्हणजे आम्ही, कारण आधीला 6:30ला क्लासला जायला लागतं. तर आत्ता ना मी मला चहा ठेवते. अजून माझा चहा झालेला नव्हता. चहा घेते आणि आमच्या इकडे ना 5-7 दिवसापासून आहे ना भरपूर असा पाऊस पडू राहिला आहे. पाऊस पण तेवढाच आणि वारं पण तेवढंच आहे. तर इतकं वारं सुटलंय ना का झाडं वगैरे पडून जाऊ राहिलेत कुंड्यांमधले, एवढी हवा सुटले. त्याच्यामुळे दारं खिडक्या पण बंदच ठेवायला लागतात. भांडे लावायचे आहेत आणि इकडची खिडकी तर उघडतच नाही, कारण आहे ना ही खिडकी उघडल्यानंतर गॅस काही थांबत नाही, विझून जाते. त्याच्यामुळे ना ही खिडकी बंदच ठेवते आणि या खिडकीने खूप हवा येते. त्याच्यामुळे काय होतं, घरातल्या ज्या काही वस्तू वगैरे आहे, पदार्थ आपण बनवलेले वडे पापड वगैरे जे काही आहे ना ते पण खराब होतं, म्हणजे हवा लागते. त्याच्यामुळे ना मी तिकडची खिडकीच आता उघडायची बंद केली आहे. तर चला, शेंगदाणे भाजत होते. तर यांचं चाललं होतं का शेंगदाणे आणि गूळ टाकून ना मला लाडू बनवून दे. तर त्यांना ना मग शेंगदाणे भाजून आणि थोडेसे त्याचे टलकरं काढून घेतले. बारीक केलेला गूळ घेतला, त्याच्यात 2-3 काजू टाकले आणि थोडंसं तूप टाकून यांना मस्त 4-5 मग लाडू बनवले. तर आता इथे स्वयंपाकाला सुरुवात केली. आधीला डब्बा द्यायचा आहे. कढई घेतले, कढईमध्ये तेल टाकलंय, उभे चिरलेले 3 कांदे घेतले, खोबऱ्याचा किस घेतलाय, लसूण अद्रक आणि कढीपत्ता हे सर्व काही ना तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आणि मला ना त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे ना मी पनीरचे बारीक बारीक पीस करून घेते. आधीला पनीर द्यायचं आहे टिफिनसाठी. माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. तर इथे ना आता मी पनीर आहे ना कापून घेते. कढीपत्ता पण आणून ठेवला आहे, बाहेर गार्डनमध्ये भरपूर असा कढीपत्ता आहे. तर मी नवीन चॉपिंग बोर्ड पण घेतला आहे, तर तो तुम्हाला दाखवायचा आहे. त्याच्यामुळे मी अजून काही वापरायला काढलेलाच नाही आहे, तर तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यानंतर हा प्लास्टिकचा आहे ना हा काढून टाकणार आहे किचनमधून. हळूहळू आहे ना मी किचनमधलं प्लास्टिक हटवायला घेतलं आहे. तर छान असा कांदा बघा, खोबरं कांदा ते सर्व काही व्यवस्थित भाजून आणि थंड झालं आहे. तर लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये ना वाटून घेते. शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटले होते, तर त्याच भांड्यामध्ये ना आता ते वाटण करून घेते. एकदम बारीक अशी पेस्ट करायची आणि मला आहे ना मस्तपैकी ग्रेव्हीचं पनीर बनवायचं आहे. तर बारीक करून घेते. आधी थोडंसं पाणी टाकलं आहे आणि मस्त आता आहे ना मी त्याची एकदम बारीक पेस्ट करायची. बारीक पेस्ट केल्यानंतर आहे ना काय होतं ना भाजीला आहे ना सर्व काही पेस्ट लागते, नाही तर मग भाजी एकीकडे जाते, जी काय कोणत्या आपण भाजी करतो ती, आणि जे आपण वाटण केलेलं आहे ना ते एकीकडे जाते. त्याच्यामुळे वाटण करताना एकदम बारीक करायचे. थोडं फार लागलं तर पाणी पण टाकायचं आहे वाटणामध्ये आणि खूप जास्त पण पाणी टाकायचं नाही वाटण करताना. ती कढई घासून घेतली, तिच्यामध्ये आता तेल टाकून घेते.
जिरा पावडरची मस्त अशी फोडणी देते। आता सध्या ना मी जिरा पावडर वापरते, जिरा ठेवून दिला आहे आणि जिरा पावडरच वापरायला काढले। लाल तिखट, हळदी पावडर, लाल तिखट जरा कमीच टाकते, लाल तिखट आहे ना माझी ही जुनीच आहे आणि ती खूप तिखट आहे। गरम मसाला टाकला आहे आणि जे वाटण केलं आहे ना ते सर्व काही वाटण टाकून घेणार आहे। सध्या आत्ता गॅस कमी केली आहे, नाहीतर काय होतं जे आपण मिरची मसाले टाकलेले असतात ना ते जळून जातात, त्याच्यामुळे गॅस आहे ना कमीच ठेवायचे आहे। आणि छान असं आहे ना तेल सुटोपर्यंत आहे ना मसाला परतून घेते। खूप तेल सुटायची पण गरज नाही, कारण सर्व काही मसाला तळलेला आहे, कच्चा वगैरे नाही आहे। तळेल मसाला असला ना का मग जास्त तेल सुटोपर्यंत ठेवायची गरज नाही, तो पण मग खालून जळतो। तर इथे ना पनीरचे पीस बनवले होते ना ते सर्व काही टाकून घेते। 200 ग्रॅम पनीर आहे। केटलमध्ये गरम पाणी करायला ठेवलं होतं, तर गरम पाणीच टाकते। वाटणाच्या भाज्यांना शक्यतो गरम पाणीच टाकायचं आणि तुम्ही सर्वच भाज्यांना गरम पाणी वापरलं ना तर भाजीची चव पण एकदम मस्त लागते। तर शक्यतो थंड पाण्याऐवजी गरमच पाणी वापरायचं आहे। चवीनुसार मीठ टाकते आणि वरतून येणं आता झाकण ठेवते, व्यवस्थित मिक्स करून देते। माझ्या दोन्ही मुलांना पनीर भाजी म्हटल्यानंतर ना खूप आवडते, त्यांची आवडती पनीर भाजी आहे। पनीरची भाजी केल्यावर आहे ना दुसरे काही भाजी वगैरे नसली काहीच तरी त्यांना काही टेन्शन नसतं। तर इथे बघा मस्त असं ग्रेव्हीचं पनीर भाजी तयार झाली आहे। वरतून थोडीशी कस्तुरी मेथी टाकली, आता वरतून कोथिंबीर टाकते आणि एक वाफ येऊन देते, गॅस बंद करते। एवढी ग्रेव्ही ठेवायची आहे। वरतून बटर पण टाकलंय। आता आधीला भाजीपोळी खायला देते, एकीकडे पोळ्या लाटायला घेते। माझं सकाळचं असंच असते, सर्वात आधी मी भाजी बनवून ठेवते, त्याच्यानंतर पोळ्या बनवायला घेते। म्हणजे काय होतं भाजी तयार झाल्यानंतर ना एकीकडे पोळ्या बनवायला सुरुवात करायची आणि एकीकडे ना मुलांना खायला द्यायचं, यांना खायला द्यायचं। म्हणजे जे तोंडलीची भाजी बनवायची आहे तर तोंडलीच्या भाजीचे ना दोन्ही बाजूचे देठ आहे ना काढून घेतले आणि आता ते हाताने चिरायचं म्हटल्यानंतर आहे ना खूप उशीर लागेल, तर माझ्याकडे ही विळी आहे आणि सकाळी कसं घाई गडबडीच्या कामात आहे ना खूप मस्त अशी विळी आहे। तर तिच्यामध्ये ना आता मी ते तोंडली ठेवणार आणि जशी मला भाजी पाहिजे बनवायची आहे उभे काप तसेच तिचे तयार पण होणार। तर खूप मस्त अशी विळी आहे, मला उपयोगात येणारी आहे। तिचा पण मी वापर माझ्या किचनमध्ये करते। तर हे ना मला माझ्या दादांनी दिली होती, नाशिकला कृषी प्रदर्शन होतं ना त्याच्यामधून त्यांनी घेतली होती, 450 रुपयाची। पण खूप अशी मस्त विळी आहे, कमीत कमी आता तिला 12-1 वर्ष झाले, तेव्हापासून ती मी वापरते। आधी मी रूमवर राहायचे ना तर त्यावेळेस ठेवून दिली होती, मी म्हणायचे जेव्हा माझं स्वतःचं घर होईल ना तेव्हा माझ्या घरामध्ये वापरेल। तर इथं आल्यानंतर आहे ना मी ती वापरायला काढली आणि एकदम मस्त अशी विळी आहे। टोमॅटो म्हणा, कांदा वगैरे जे तुम्हाला जसं बारीक पाहिजे ना तेवढं बारीक आणि मस्त होतं। फक्त एक दाब दिल्यानंतर आहे ना सर्व काही तुम्ही 1 टोमॅटो टाका, कांदा एखादा 2 टाका, तरी पण एकदम मस्त अशी बारीक होतात बघा, खूप छान असं। तर इथे ना मस्त अशी माझी तोंडलीची भाजी पण तयार झाली आहे, तिच्यामध्ये चणा डाळ भिजवलेली टाकले। तर आता पोळ्या बनवायला घेते। इथं पोळ्यांचं पीठ भिजून आधीसाठी आहे ना हा टिफिनचा डब्बा घेतलेला आहे, खूप मस्त असा डब्बा आहे, ऑनलाईन मागवला आहे आणि मोठा आहे बघा, खूप मोठा आहे म्हणजे, तर एकदम छान आहे। आणि त्याला आहे ना हा बॉक्स आहे, वरती असं पकडायला पण आहे। 350 रुपयाचा डब्बा आहे आणि स्टीलचा कसा चांगला असतो, आधी पण आहे ना त्यांचा दोघं बहीण भावंडांचा स्टीलचाच होता आणि असाच होता, तो खराब झाला, त्याचं झाकण चिरलं प्लास्टिकचा असल्यामुळं, मग आता हा घेतला आहे। त्याच्यापेक्षा हा मोठा आहे, तो जरा लहान साईजमध्ये होता बघा, ते दोघांची पण साईज आहे ना ही होती लहान, त्याच्यामध्ये जाऊन बसतो। पण त्याच्यापेक्षा ना मला हे आवडले, ठीक आहे। त्यावेळेस मुलं लहान होते, आता थोडे मोठे झाले तर थोडा टिफिन पण जास्त द्यायला लागतं, 1.5-2 पोळ्या द्यायला लागतात ना। तर मस्त असा हा टिफिन आहे। तर मग म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया, बरेच दिवसापासून दाखवायचा होता पण म्हटलं आधी त्याचा आपण वापर करूया, बघूया झाकणं चिरतात का वगैरे, पण काही नाही, एकदम व्यवस्थित असे झाकणं आहे। आणि डब्याचं स्टील खरं सांगायचं तर खूप चांगलं आहे, दणगट्ट आहे। तर असा डब्बा आहे। तर चला आता मी आधीला डब्बा भरून देते। कमीत कमी हा डब्बा घेऊन आता एखादा महिना झाला आहे, तर 1 महिन्यापासून मी वापरते। मला असं वाटलं होतं का प्लास्टिकचं झाकण असल्यामुळं झाकण चिरू शकतं, पण काही झाकणाला वगैरे झालं नाही आणि स्टील खूप भारी आहे, एकदम हेवी स्टील आहे डब्याचं। तर आता इथे मी आधीला टिफिन भरून देते, पाण्याची बॉटल भरली आणि तो आहे ना भाजीपोळी खाऊ राहिला आहे, तर खाऊन पण जातो आणि टिफिनला पण भरून देते। म्हणजे कसं डायरेक्ट सकाळी तो 9ला गेल्यानंतर संध्याकाळी 4:15लाच घरी येतो, तर
यांचा पण भाजीपोळीचा नाश्ता झाला, यांनी तयारी वगैरे केली, हे पण ऑफिसला जायला निघाले. 10पर्यंत आहे ना सर्वजण जे त्याच्या कामाला निघून जातात आणि मग तिथून पुढे 1 तास माझं काम राहतं आवरायचं आणि मग मी माझं आवरल्यानंतर 11 वाजता ऑफिसला जाते. तर इथं पोळ्यांचा रुमाल बदलला आहे आणि पोळ्या जाळीत ठेवून घेते. दररोज मी पोळ्यांचा डब्बा बदलते, म्हणजे डब्बा पण बदलते आणि रुमाल पण बदलते. दुसऱ्या दिवशीला तोच रुमाल वापरत नाही किंवा जो डब्बा म्हणा ज्याच्यात आपण पोळ्या ठेवतो ना ते पण वापरत नाही, त्याला घाम वगैरे आलेला असतो. तर इथे संध्याकाळची वेळ, मी 4 वाजता आज ऑफिसमधून घरी आले होते. तर आधीला सांगितलं होतं का येताना कापूस घेऊन ये, तर त्याने ना कापूस आणला होता आणि फुलवाती पण त्याला मी सांगितल्या होत्या मला तुपाच्या फुलवाती बनवायच्या आहेत. तर इथे काही त्या फुलवाती मिळाल्याच नाही. तर मग म्हटलं आता मीच एखाद्या दिवशी जाऊन बघेल, गावात मिळाल्या तर मग मस्त अशा तुपाच्या फुलवाती बनवील. तर आता इथे वाती बनवून घेते आणि त्याच्यानंतर संध्याकाळी ऑफिसमधून येताना ना मक्याचे कणस आणले होते. तर आता ना ते मी कुकरला उकडत टाकते, स्वच्छ धुवून घेते आणि त्याच्यामध्ये ना मीठ टाकून 4 ते 5 शिट्ट्यांना ना कुकरला उकडून घेते. खूप छान लागतात आणि मला ना खूप आवडतं. मी 2-3 दिवस झाले ना का असे मक्याचे कणस आणते आणि कुकरला उकडायला ठेवते. त्याच्यात मीठ टाकायचं, थोडीशी तुम्ही हळद टाकली ना तरी चालेल. तर मी इथं मीठ टाकून घेतलं आणि 3 ते 4 शिट्ट्या होऊन देऊपर्यंत मस्त अशा उकडून देते आणि त्याच्यानंतर मक्याचे कणस खायचे, खूप छान लागतात. तर तुमची मला आता कमेंट यायची का ताई मिठामध्ये स्टीलचा चमचा तुम्ही ठेवलाय का? तर नाही, आज मी मिठाची बरणी आणि चमचा घासून टाकला, त्याच्यामुळे चमचा मिठाचा ओला आहे, त्याच्यामुळेच मी स्टीलचा चमच्याचा वापर केला. तर हे तुम्हाला म्हटलं आधीच सांगून देऊ, नाही तर तुमची कमेंट यायची स्टीलचा चमचा वगैरे मिठात ठेवायचा नाही, काय होतं स्टीलला गंज लागतो. तर इथे मस्त अशा 4 ते 5 शिट्ट्या केल्यानंतर आहे ना छान असे कणीस उकडले गेले. आता ते काढून घेते, थोडेसे थंड झाल्यानंतर खायला देते सर्वांनाच, खूप मस्त लागतात आता पावसाळ्यामध्ये. तर आत्ता ना मी व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय.